नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांना इंग्लिश बोलण्यासाठी कुठून सुरुवात केली पाहिजे. असं कोणती वाक्य आहेत किंवा असे कोणते शब्द आहेत जे तुम्ही वापरले पाहिजे डेली रुटीनमध्ये आणि ज्यापासून तुम्ही सुरुवात केल्यानंतर मुलांच्या मुलांना सहज बोलता येईल आणि मुलांच्या सहज त्या गोष्टी लक्षात सुद्धा राहतील. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की आपल्याला शब्द माहिती असले पाहिजेत इंग्लिश सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे ज्या आपण बोलणार आहे त्यासाठीचे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं की आपली शब्द संपत्ती असली पाहिजे. त्यानंतर आपण छोटी छोटी वाक्य घरात बोलली पाहिजेत. पण ती वाक्य तुम्ही तयार कशी करणार आणि मुलांना हे कसं सांगणार की ती वाक्य तुम्ही तयार कशी करू शकता. तर एकदम सिंपल फॉर्म्युला मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसं की वाक्य असेल एखादं, खाली ठेव, खाली ठेव, हे जर वाक्य असेल तर सिंपली काय करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण SVO पॅटर्न पाहिला, पण तो मुलांना समजून सांगायला अवघड जातो किंवा मुलांना इतक्या लहानपणी हे समजत नाही, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. तर त्यावेळी तुम्ही काय करायचं, फक्त मुलांना याच्याशी रिलेटेड शब्द माहिती असले पाहिजेत आणि हे इंग्लिशमध्ये ह्याचं ट्रान्सलेशन करताना आपण फक्त उलटं करायचे. पहिल्यांदा करणार ठेव, ठेवसाठी पुट आणि खाली, खालीसाठी डाऊन, पुट डाऊन. हे झालं वाक्य. एकदम 2 अक्षरी वाक्य तुम्ही सुरुवातीला तयार करायचे आहेत. अजून एक एक्झाम्पल पाहूयात आपण. आत ए, जे तुम्ही वापरू शकता मुलांसोबत डेली यूज करताना. असेच छोटे छोटे एक्झाम्पल तुम्ही सुरुवातीला घ्यायचे आहेत. याचं काय होतं, कम, कम आधी घ्यायचं, यानंतर आत, कम इन, कम इन, आत ए. हे घे, आता घे म्हणजे काय, टेक, हे इट, टेक इट. तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी 2 अक्षरी छोटी छोटी वाक्य स्वतः बनवू शकता. आणि फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचे की मुलांसोबत तुम्ही हे डेली रेग्युलर कॉन्व्हर्सेशन करायचे. या पद्धतीने जर तुम्ही मुलांना वाक्य बोलायला शिकवली तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मुलांच्यात नक्की फरक पडेल. खाली ठेव, एखादी गोष्ट खाली ठेव म्हणायचं असेल तर मुलांना सांगायचं की तू हे इंग्लिशमधून बोलून दाखव. ठेव आधी बनव, पुट आणि खाली नंतर डाऊन, पुट डाऊन. मुलांना हे जमतं. आता आपण एखादं मोठं वाक्य घेऊयात. फॉर एक्झाम्पल, माझ्यासोबत चल. तर आता इथं सेम पॅटर्न जसा मी तुम्हाला सांगितला सेम तेच फॉलो करायचे. चल पहिल्यांदा घ्यायचा आपण, म्हणून कम, नंतर हा पूर्ण शब्द या पद्धतीने ट्रान्सलेट करायचा. सोबत विथ आणि माझ्या, मी, कम विथ मी. अशा पद्धतीने एक मोठं वाक्य सुद्धा तुम्ही तयार करू शकता. किंवा एखाद्या वेळी तुम्ही मुलांना म्हणत असता, मुलं काही खात असतील, पटपट खात असतील, तर हळू खा. खा म्हणजे काय, ईट. हळू, स्लोली, हळू खा, ईट स्लोली. हे झालं वाक्य तयार. आता फक्त या वाक्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ही जी वाक्य आहेत ती आज्ञाकारी वाक्य आहेत. म्हणजे तुम्ही कुणाला तरी आज्ञा देताय की तू हे कर, तू हे खाली ठेव, तू आत ये, तू माझ्यासोबत चल. तर यामध्ये आपण इथं तू हे लिहिलेलं नाही आहे, कारण आपण प्रत्येक वेळी वाक्य बोलत असताना तू माझ्यासोबत चल, तू माझ्याजवळ बस, तू माझ्यासोबत जेवण कर, असं प्रत्येक वेळी तू 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 म्हणत नाही. तर फक्त एवढंच वाक्य बोलतो की माझ्यासोबत चल. म्हणून या वाक्यात तू असतो, जो की इथं हे वाक्य पूर्ण जर कंप्लीट केलं तर हे असं होईल, यू कम विथ मी किंवा यू ईट स्लोली. पण आपण यू इथं यूज करत नाही, तो हिडन असतो. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांमध्येच तुम्ही हा पॅटर्न यूज करायचा आणि मुलांना या प्रकारची वाक्य बोलायला शिकवायची आहेत. अशा पद्धतीने तुम्ही छोटी छोटी वाक्य घरी मुलांकडून बोलून घेऊ शकता आणि त्यांच्याकडून त्यांनाही बोलायला प्रवृत्त करू शकता. आणि तुम्हाला नक्कीच समजेल की काहीतरी फरक जाणवतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक इंग्लिश बोलतात, ज्या लोकांना इंग्लिश बोलता येतं आणि ज्या लोकांना इंग्लिश बोलता येत नाही, त्या लोकांच्यामध्ये फरक एकच आहे, तो फरक आहे प्रॅक्टिस. जे लोकांनी न लाजता प्रॅक्टिस केली
ते लोक हळूहळू इंग्लिश बोलायला शिकतात, पण जे लोक लाजत राहतात ते कधीच इंग्लिश बोलायला शिकत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस, तीही डेली, न चुकता, न लाजता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.